ज्यांच्या घरी डॉग असतात आणि ज्यांना त्या डॉगला व्हेज डाएटवर वाढवायचं असतं, म्हणजे फक्त शाकाहारावर वाढवायचं असतं, त्यावेळेस त्यांच्यासमोरचा अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की त्या डॉगला रिच प्रोटीन असलेलं खाद्य काय द्यावं, म्हणजे प्रथिनांची त्याची गरज कोणत्या अन्नातून भागवता येते. बऱ्याच वेळेला अशा प्रकारचे मिसकन्सेप्शन्स असतात, म्हणजे काहीतरी कशा गोष्टी समजलेल्या असतात किंवा सांगितल्या जातात की नॉनव्हेज डाएटशिवाय प्रोटीन जाणार नाही. परंतु ज्यांच्या घरात मग व्हेज डाएटच करतात, ज्यांना नॉनव्हेज चालत नाही, अशा लोकांनी डॉगसाठी व्हेज डाएटमध्ये कशा प्रकारे प्रोटीन वाढवता येईल या बाबतीत त्यांना अनेक प्रसंगांना, संकटांना सामोरं जावं लागतं. यासाठी सर्वात एक चांगला उपाय आहे तो म्हणजे की आपण शाकाहारावर सुद्धा टोटल 100% व्हेज डाएटवर कुत्रा आपला वाढवू शकतो, त्याचं पोषण व्यवस्थित करू शकतो आणि त्याला प्रथिनं देखील आपण चांगल्या प्रकारची देऊ शकतो. यासाठी आपल्याला काय गरज आहे, एक सोप्या 2 गोष्टी आहेत ज्याच्यामधून आपण चांगल्या प्रकारचं प्रथिनं आपल्या कुत्र्यांना देऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणजे पनीर. पनीरमध्ये चांगल्या प्रकारचं प्रथिनं असतं, जेणेकरून ते कुत्र्यांना सहजरित्या त्यांच्यामध्ये प्रोटीन सामावू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे सोयाबीन चंक्स, सोयाबीनच्या वड्या, जे की साधं आपण उकडून त्यातलं पाणी काढून देखील आपण डॉगला देऊ शकतो. अशा सोयाबीनच्या चंक्समध्ये देखील चांगल्या गुणवत्तेचं आणि चांगल्या प्रमाणामध्ये प्रथिनं असतात. हे जर आपण 2 डाएटमध्ये त्यांचा जर समावेश केला आणि बाकी व्हेज डाएटवर जरी आपला कुत्रा ठेवला आणि वेळोवेळी आपल्या पशुवैद्यकाच्या मदतीनं किंवा जो श्वानतज्ञ आहेत त्यांच्या सल्ल्यानं जर आपण वेळोवेळी याच्यामध्ये बदल करत गेलो किंवा एक योग्य प्रकारचं डाएट जे की तुमच्या कुत्र्यांसाठी, श्वानांसाठी परिपूर्ण असेल याची जर प्लॅनिंग केली तर कुत्र्यांमध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. हल्ली आपण अनेक ठिकाणी, अनेक सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म्सवर अनेक लोक जे की खरं तर डॉगचे न्यूट्रिशनिस्ट नसतात किंवा श्वानतज्ञ नसतात, डॉक्टर्स नसतात, हे लोक त्यांच्याकडचे प्रोडक्ट्स विकण्यासाठी किंवा त्यांच्याकडे असलेल्या गोष्टी देण्यासाठी गोष्टी माहीत नसतात, तरी पण त्या गोष्टी सांगायचा प्रयत्न होतो आणि मग अशा प्रकारच्या गोष्टी ह्या समोरच्या डॉग ओनरला कन्फ्यूज करत असतात. त्यामुळे आपल्या श्वानतज्ञाकडून वेळोवेळी योग्य सल्ला घेऊन आपण या गोष्टी करू शकतो आणि आपल्या श्वानांचं डाएट व्यवस्थित ठेवून त्यांचं आरोग्य चांगल्या प्रकारे ठेवू शकतो. धन्यवाद.